तर तुम्हाला कळलं पाहिजे काय चाललेलं आहे आणि कायदा काय म्हणतो ते ऐकून घ्या, तरच तुम्ही म्हणजे साथ चांगल्या प्रकारे देऊ शकता. शांत राहा. पाण्याची बाटली. मराठा समाजाला विरोध नाही, पण काय चाललंय? मुख्यमंत्री त्या दिवशी होते. मला मुख्यमंत्र्याचा अवमान करायचा नाही, पण मला प्रश्न जरूर माझ्या मनामध्ये निर्माण झाला की तुम्ही 27 तारखेला वाशीमध्ये त्या मोर्चाला सामोरे गेलात. माझा काही विरोध नाही, पण तुम्ही तिथे जाहीर केलं की जी मी शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची की सर्व मराठा समाजाला मी आरक्षण देईन, ती शपथ आता पूर्ण केली असं ते म्हणाले. मग मला आता प्रश्न असा पडला की जर शपथ पूर्ण झाली मराठा समाजाला आरक्षण देण्याची, तर हा ओबीसी आयोग आता जो काम करतोय ना, हे सर्वेक्षण हे कशासाठी? आरक्षण तर मिळालं ना तुम्हाला सगळं. तुम्ही तर म्हणाला शपथ पूर्ण झाली. मग हा आयोगाचा जो काही सर्वेक्षण चाललंय तद्दन खोटं, ते कशासाठी? घरोघर जातायत, फक्त जात विचारतात. 180 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. एका घराला 1.5 तास लागतो आणि हे तपासणी करणारे मला सांगा, कधी कधी 25 तर कधी कधी 50 घरांची तपासणी झालं असं जाहीर करून टाकतात. असं रेकॉर्ड केलं जात आहे. 180 प्रश्न, त्याच्यात फक्त जात विचारली जाते. जात कुठली? अमुक अमुक, आणि बाकी सगळं आपोआप भरलं जातं ऑफिसमध्येच. बंगला असला तरी झोपडी, शिक्षण असलं तरी मी शिकायला गेलो नाही, गाड्या उभ्या आहेत परंतु काही नाही माझ्याकडं. सगळं काय खोटं खोटं कशासाठी करतात? मिळालं ना आरक्षण, तुम्ही तर सांगितलं तर शपथ पूर्ण झाली. 3 न्यायाधीश बसलेले आहेत. 4,80,000 पगार एकेकाचा. सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश पेक्षा डबल. क्युरेटिव पिटिशन मध्ये जे काय झालं ते दुरुस्त करण्यासाठी. कशाला? मिळालं ना आरक्षण तुम्हाला, गुलाल तर उधळला ना तुम्ही. मग हे कशासाठी चाललंय? कोणाची दिशा? याची उत्तर जे आहेत माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण करतात की याची उत्तर कशी शोधायची. खोटे रेकॉर्ड तयार झाले. हे जामखेड तुमच्याच जिल्ह्यातलं एक उदाहरण. A to Z सगळे कुणबी, मुख्याध्यापक सगळे, एक सुद्धा वेगळ्या नाहीत. सगळे जेवढे म्हणून आहे सगळे. काय चाललंय हे तुमचे? आता दुसरं पेनूर तालुका मोहोळ सोलापूर, धडधडीत. पूर्वीचं अक्षर वेगळं, शाई वेगळी आहे. मराठा कुणबी लिहितायत हाताने. धडधडीत लक्षात येत आहे की हे सगळं खोटं आहे. मराठी कुणबी, ते मराठा कुणबी पण नाही म्हणत, मराठी कुणबी माहीतच नाही. लिहायचं